आप देख रहे हैं न्यूज नेटवर्क चैनल जमील शाह के साथ। सब्सक्राइब माय चैनल, लाइक एंड शेयर। संविधान दिन के मौके पर धुलिया शहर एमआईएम पक्ष की ओर से धुले जिला मराठी पत्रकार भवन में एक पत्रकार परिषद का आयोजन किया गया। इस परिषद में एमआईएम पक्ष के पदाधिकारी अशफाक सर व साबिर सैयद पत्रकार ने बताया कि हम एमआईएम पक्ष की ओर से एक महीने में संविधान जन जागृति कार्यक्रम लेंगे, जिसमें सांस्कृतिक, सामाजिक व देश की एकता अखंडता के लिए संविधान कार्यक्रम लिया जाएगा। स्कूलों में जाकर विविध कार्यक्रम होंगे। परिषद तातडीने घडवून आली त्याबद्दल सर्वात पहिले मी त्या सर्व पत्रकार संघाचे आणि अध्यक्ष मनोभाव गर्दे तमाम पत्रकार इथे आले त्या सर्वांचे मी जाहीररित्या आभार मानतो। आणि मी थोडक्यात सांगू इच्छितो की जो आपला संविधान अमृत महोत्सव जो चालू आहे, आज आपल्याला संविधान लागू होऊन 75 वर्ष होत आले। त्या निमित्ताने आम्ही आमचे जे पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहेब, त्यानंतर आमच्या पक्षाचे निरीक्षक माननीय नासिर सिद्दीकी साहेब, माननीय शेख अहमद साहेब, माननीय जमीर कादरी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण महिनाभर 26 नोव्हेंबर ते 26 जानेवारीपर्यंत विविध स्पर्धेचे, विविध सांस्कृतिक, सामाजिक आणि खेळाचे आयोजन करणार आहोत। यात महत्त्वाचे म्हणजे जी आपली राज्यघटना आहे, जे आपले संविधान आहे, त्याचे महत्त्व लोकांपर्यंत पोहोचविणे, प्रत्येक शाळेमध्ये शक्य होईल तिथं जाऊन विद्यार्थ्यांना त्याचे महत्त्व पटवून देणे, लोकांना घटनेने आपल्याला काय मूलभूत अधिकार दिले त्याबाबत माहिती देणे आणि संविधानाने आपल्याला स्वातंत्र्य, व्यक्ती स्वातंत्र्य, लेखणी स्वातंत्र्य आणि संभाषण स्वातंत्र्य सर्व काही दिले, पण बऱ्याच लोकांना त्याची माहिती नाही आहे। अशी सर्व प्रकारची माहिती त्यांना देणे आणि आपण आपल्या व आपल्या समाजाचे, आपल्या आजूबाजूच्या घटकाचे आणि आपल्या देशाचे, आपण देशातील नागरिकांचे कसे संरक्षण करू शकतो संविधानाच्या माध्यमातून, ही आपण सर्व माहिती त्यांना देणार आहोत। रांगोळी स्पर्धा घेणे आणि प्रोत्साहन त्यांना काहीतरी आपण बक्षीस देऊ की बुवा असा आम्ही महिना साजरा करतो संविधान महिना, तर जे स्टॅम्प स्पर्धा, अंतर्जदानाने आपण बाहेर ओपन नाही करायची, अंतर्दान स्पर्धा घेऊन त्याच्यामध्ये आपण जे जे अंतर्दान स्पर्धा घेता येईल आपल्याला खेळाची, की आपण स्पर्धा घेणार असं एखादा काही त्यांना जे आवाहन करत आहे तेव्हा आमचे जे आजचे जे संविधान संदर्भात असं म्हणजे कार्यक्रम संविधानाची माहिती देण्यासंदर्भात किंवा कार्यक्रमाची माहिती देण्यास मग तुमचे काही प्रवक्ते आहेत का, काही लोक आहेत का, कोण आहेत ते? माझे नगरसेवक पत्रकार माझ्याबरोबर मौलवी शकील साहेब, त्याच्यानंतर हाजी रोशन, सईद बेग, अशी 500 लोकांची आमची समिती राहील। ती समिती प्रत्येक शाळेमध्ये जायचा प्रयत्न करेल आणि त्याच्याबरोबर आम्ही बॅनर लावू, कुठं पोस्टर लावू, संविधानाबाबत जनजागृती घडवून आणण्याचा प्रयत्न करू आणि संविधानाने आपल्याला काय काय अधिकार दिले या अधिकाराची त्यांना माहिती देऊ। परत नाही होऊ द्यायचा। तिथं तो निवडणूक आयोगाने तोच मोठा गुन्हा केला नाही, या संदर्भात तुम्ही काय करणार हे विचारतोय तुमचा इतका नाजूक प्रश्न आहे सर तो। त्यांच्या माझं तेवढंच म्हणणं आहे की एकच मुद्दा महत्वाचा असतो, माघार हे घेणार, त्याच्यासाठी महत्व लोगों के बीच में जाकर बताया जाएगा। उसमें हमको संविधान ने दिए हुए अधिकार, वोटों का अधिकार, व्यक्ति स्वातंत्र, लेखनी स्वातंत्र और जो भी अधिकार दिए हुए उसकी जन जागृति की जाएगी। बैनर, पोस्टर लगाए जाएंगे, स्कूल के माध्यम से, बच्चों के माध्यम से स्कूल में जाकर बच्चों को संविधान का महत्व पढ़ाया जाएगा और संविधान के तमाम कॉर्नर मीटिंग ली जाएंगी, बैनर, पोस्टर लगाए जाएंगे और संविधान की जो भी बातें संविधान के अंदर लिखी हुई है उसकी संपूर्ण माहिती आम पब्लिक को देने की हम पूरी एमआईएम पार्टी की जानिब से प्रयत्न करेंगे। हमारे जो पक्ष के वरिष्ठ प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहब और हमारे धुलिया के पक्ष निरीक्षक माननीय नासिर सिद्दीकी साहब, शेख अहमद साहब और जमीर कादरी साहब, इनके मार्गदर्शन पर हम ये पूरा महीना भर काम करने वाले हैं।